तर या ठिकाणी एक महिला भगिनी देखील आलेली आहे प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय सोनालीजी खरडमोल महिला अध्यक्षा कामोठे शहर अनुसूचित जाती अध्यक्षा या भगिनीचं देखील आमच्या संपूर्ण मयूर मोहिते व परिवारातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत। त्याचप्रमाणे त्यांच्या सहकारी दीपाली खरडमोल यांचं देखील आमच्या कोकण किंग्स व भीमशक्ती रहिवासी संघ यांच्या वतीने कोकण किंग्स आयोजित संविधान चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। तर सामन्याला सुरुवात होते। वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन येतात ते गोलंदाज पंडितांना। तर सलामी जोडी मैदानामध्ये दाखल होताना दिसते ती मात्र एका बाजूला असेल रायगड स्टार विशाल फदाले, दुसऱ्या बाजूला साथ देण्यासाठी चंद्रेश चंदू या नावाने संबोधलं जातं। या खेळाडूला कुठेतरी बारक्या कांबळ्याची कमी भासते आहे सलामीला, तर पाहावं लागेल। एका बाजूला विशाल आणि दुसऱ्या बाजूला चेंडू अशी जोडी असेल शिवशंभू कांबोड्या संघाची। तर पहिला चेंडू पंडितांना यांच्या हातामध्ये, चेंडू जोरदार प्रहार केला आहे लॉंग ऑफच्या दिशेने, चेंडू आता पाहिजे ठिकाणी शँडी भगत आता झेल काढलेली, मला वाटते पहिला गडी बाद आल्या आल्या त्याच पावलाने माघारी परतावं लागतं ते मात्र विशाल फदाले याला। एक मोठा फलंदाज, आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे, त्याच फलंदाजाने चांगली सुरुवात केली होती, मोठा फटका होता, परंतु उंची जास्त लांबी कमी असल्यामुळे या कारणामुळे झेल बाद होतोय आणि स्वतःचा गडी मात्र गमावा लागतोय तो विशाल फदाले याला। शिवशंभू 11 कामोटे या संघाला मिळाला हा पहिला धक्का 0 या धावसंख्येवरती। तर पंडित अण्णा यांचा विचार केला 40+ हे खेळाडू अजूनपर्यंत आपण त्यांचा फिटनेसचा विचार केला तर तरुणांनाही लाजवणारा असा हा त्यांचा फिटनेस पॉवर प्लेचं षटक हाताळताना दिसत आहेत। आणि पहिला तर पुन्हा एकदा साईल येतोय फलंदाजी, फुलटा प्रकार चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय, पाहायचं आहे शंकर भाऊ जाधव त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत आणि या ठिकाणी एक धाव मिळते साईल याला। वैयक्तिक आणि संघाचं खातं खोलतोय। तर आपण पाहतोय पंडित अण्णा यांचा विचार केला तर शेतकरी कामगार पक्ष यांचे समाजसेवक म्हणून त्यांना ओळखलं जातंय। कामोठ्यामध्ये त्यांचं नाव आहे, पुन्हा रायगडमध्ये त्यांचं नाव आहे, समाजसेवेमध्ये तसे क्रिकेट क्षेत्रामध्ये जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला आदळतो चेंडू, पंचांकडे दाद केली जाते परंतु पंचांवरती काहीच परिणाम नाही, चेंडू मात्र जाते पुन्हा एकदा निर्धाव तो पंडित दादा यांचा। आतापर्यंत विचार केला, चांगली चेंडू फेक केली ती मात्र पंडित अण्णा यांनी। आतापर्यंत 3 चेंडू टाकले ते पंडित दादा यांनी आणि आतापर्यंत धावसंख्या मात्र झाली ते 1। तर पाहावं लागेल चेंडू आहे स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला मात्र आहे तो फलंदाज साहिल। तर पंडित अण्णा यांचा पुढचा चेंडू चंद्रेश यांना जोरदार प्रहार केला, चेंडूची पाणी केली, चेंडूला भिरकावून दिलंय समालोचन कक्षाच्या दिशेने 6 धावांसाठी। बऱ्याचशा उशिरानंतर येणारा हा फटका चंद्रेशच्या बॅटमधून। तर आलेले मान्यवर आदरणीय डॉक्टर अरुण कुमार भगत साहेब नगरसेवक या ठिकाणी महापुरुषांना अभिवादन करतायत। त्याचप्रमाणे नालंदा बुद्ध विहारचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी कांबळे साहेब हे देखील बाबासाहेब शिवाजी महाराज आणि भारतीय संविधानाच्या प्रतिमेला अभिवादन करत आहेत। त्याचप्रमाणे अरुणजी भगत यांचे चिरंजीव आदित्य अरुण भगत साहेब यांचं देखील अभिवादन करत आहेत। आलेल्या सगळ्याच मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। नक्कीच आलेल्या पाहुण्यांना सन्मान देणं हे आमचं कर्तव्य आहे, काम आहे आणि नक्कीच मयूरजी मोहिते यांच्या माध्यमातून त्यांचा सन्मान केला जाईल। कामोड्याचं एक लाडकं नेतृत्व डॉक्टर अरुण कुमार भगत साहेब यांचा सन्मान केला जातोय या
संविधान चषकचे संकल्पक आदरणीय मयूरजी मोहिते साहेब यांच्या माध्यमातून सोबत आहे ते आदित्य अरुण भगत, त्याचप्रमाणे आदरणीय रवींद्रजी कांबळे साहेब नालंदा बौद्ध विहार अध्यक्ष आलेल्या सगळ्याच मान्यवरांचे आम्ही हार्दिक स्वागत करतोय। त्याचप्रमाणे आदरणीय रवींद्रजी कांबळे साहेबांचा देखील मनोहरजी यांच्या मयूरजी मोहिते साहेबांकडून सन्मान केला जातोय। मायाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्याचा देखील सन्मान केला जातोय। लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकता आलेल्या मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी केलं जातंय। युवा नेता आदरणीय आदित्य अरुण भगत साहेब, नक्कीच कामोठ्यामध्ये बरेचसे प्रकल्प त्यांच्या माध्यमातून, बरेचसे समाजसेवा त्यांच्या माध्यमातून युवा तरुणांसाठी केली जाते। आदित्य अरुण भगत वेळात वेळ काढून आपण ही सदिच्छा भेट दिलात त्याबद्दल आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आणि धन्यवाद। वळूया मॅचकडे। संतोष जाधव। धन्यवाद कुंदन। तो वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन येतो तो गोलंदाज प्रतीक म्हात्रे, आणखी एक वेगवान गोलंदाज श्रेष्ठ मॉर्निंग फोर टायगर यांच्या मार्फत। आतापर्यंत धावसंख्या झाली ती 15, दुसरं षटक माफ करा 16, दुसरं षटक चालू असताना प्रत्येकाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, तो चंद्रशेनचा प्रयत्न पूर्णपणे फसतो। चांगला चेंडू म्हणावा लागेल तो प्रत्येकाचा, या आधीच्या षटकाचा विचार केला होता, चांगली फटकेबाजी केली होती चंद्रशेने। सुरुवातीच्या चेंडूमध्ये थोडासा अडकळत फलंदाजी करत होता, त्यानंतर मात्र आलेले 2 फुलटा चेंडू पंडित अण्णा यांच्या गोलंदाजीवरती 2 षटकार लगावत संघाला साजेशी धावसंख्या उभी करून दिली ती चंद्रशेने। पुन्हा एकदा डाव्याशीच्या भारतात जाणार चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा खराब चेंडू म्हणून पंच आमच्यापर्यंत इशारा करतात। अवंत धाव मिळते, अवंत धावने धावसंख्या मात्र होते ती 17। दुसरं षटक चालू असताना चांगली फलंदाजी राहिली आतापर्यंत विचार केला तर शिवशंभू 11 कामोठे संघाच्या बाजूने। प्रत्येक त्या समोर फलंदाज चंद्रे, आता मात्र ज्या पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता या आधी 2 चेंडूवरती, तो चेंडू त्याला भेटला आणि चेंडूला मात्र भिरकावून दिलंय। फाईन लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार। चांगली फलंदाजी आतापर्यंत चंद्रशेनच्या बॅटमध्ये येणारा हा 3रा षटकार। या षटकारांचा धावसंख्या मात्र झाली ती 23। चांगला फटका देखना फटका पाहायला मिळालाय तो मात्र चंद्रशेनच्या बॅटमधून। तर पुन्हा एकदा प्रत्येक तयार असेल, कुठेतरी कमबॅक करावं लागेल या प्रत्येकाला आपल्या संघासाठी। पुन्हा एकदा आकुटप्या चेंडू, उसळी घेणारा चेंडू पाहायचा आहे, चेंडू काय समोरला नाही तो चंद्रशेनला, पंचांकडे दाद मागतोय आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत देतोय। 3ऱ्या पंचांची मागणी होते, तर यायचं या ठिकाणी 3ऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत सचिनजी पाटील। थोड्याच वेळा स्क्रीनवरती पाहून निर्णय दिला जाईल। भीमरसाठी पंचांनी घेतलेला हा निर्णय 3ऱ्या पंचांसाठी, आणि 3ऱ्या पंचांचा या ठिकाणी निर्णय येतो हा खराब चेंडू, वाईट चेंडू, डोक्याच्या वरून जाणारा चेंडू होता, उसळी घेणारा चेंडू होता। त्या कारणानेच की काय पंचांनी पाहणी केली, अतिशय चांगली नजर ठेवून आहे ते दोन्ही पंच। एका बाजूला रवींद्रजी भगत तर दुसऱ्या बाजूला अरविंदजी। तर धावसंख्या मात्र होते ती 24। पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, परंतु वेगवान चेंडू पाहायला मिळाला प्रत्येकांच्या मार्फत। चेंडू मात्र तोंडावर जाऊन आदळतोय तो चंद्रशेनच्या आणि चेंडू जातोय निर्धाव। चांगला चेंडू पाहायला मिळालाय प्रत्येकांच्या मार्फत। तर पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय पाहायचा, त्या ठिकाणी बाळा येतोय प्रत्येक, चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळणार आहे। एका धावेने धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या होते ती 25, म्हणजे संघाचं पावशतक फलकावं लागताना दिसतंय। 2 षटकांचा खेळ संपतोय। 2 षटके समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करताना या ठिकाणी आपण पाहतोय संघ शिवशंभू 11 कामोठे 1 गडी बाद 25 अशी धावसंख्या। आतापर्यंत आपण विचार केलाय, सलामीला आलेला फलंदाज होता विशाल आणि त्याला जोडीदार होता तो मात्र चंद्रेश, परंतु
संघासाठी कोणतीही कामगिरी न करता तंबूचा रस्ता पकडला होता तो विशाल फदाले याने कुठेतरी चूक करून बसला आणि त्यानंतर मात्र आपल्या संघाला सावरण्याचं काम केले ते मात्र पूर्णपणे चंद्रशाने. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 25. मी आधीच बोललेलं बारक्या कांबळे याची कुठेतरी कमी भासते या संघामध्ये. आपण समोरच्या पण संघाचा विचार केलाय, मोठे फलंदाज समोरच्या संघामध्ये दिसत आहेत. तर पाहायचं वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन येत आहेत ते आणखी एक अनुभवी असे गोलंदाज रवींद्रजी कडू, फिरकीचा जादूगार म्हणून पूर्ण रायगड मध्ये ज्या गोलंदाजाचं नाव घेतलं जातं तेच गोलंदाज येत आहेत पंचांच्या डाव्या बाजूने. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू खोलवर चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त करतायत ते मात्र चंद्रशेच्या. ज्या कामगिरीसाठी पाचारण केले होते रवींद्रजी कडू यांना आणि ती कामगिरी पूर्णपणे पार पाडताना मात्र दिसत आहेत रवींद्रजी कडू. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी म्हणजे श्रेष्ठ मॉर्निंग टायगर संघासाठी. कुठेतरी धावांचा रोख, धावांना लगाम लावण्याची कामगिरी करावी लागणार होती. त्यासाठीच की काय कर्णधाराने रवींद्र कडू यांची निवड केली होती आणि त्याच्यावर पूर्णपणे स्वार होताना दिसत रवींद्र कडू. नक्कीच महिला आघाडीच्या आदरणीय सोनाली खरडमोल, महिला अध्यक्ष कामोठे शहर अनुसूचित जातीच्या अध्यक्षा आदरणीय सोनालीजी खरडमोल यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. पुष्पगुच्छ देऊन मायाची उबदार शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला जाईल. आदरणीय सोनालीजी खरडमोल वेळात वेळ काढून या स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी आल्यात. त्याचप्रमाणे दीपालीजी खरडमोल यांचा देखील सन्मान केला जाईल. गणेश तर दरम्यान सामन्याकडे वळूया. वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेला उपस्थित राहिला त्याबद्दल आमच्या संपूर्ण मयूर मोहिते व कोकण किंग्स व भीमशक्ती रेवाई संघाकडून त्यांचं अभिनंदन आणि आभार. तर आपण इथे पाहतोय आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती बाद केलं होतं चंद्रशाला. त्यानंतर आलेला हा फलंदाज, नवीन फलंदाज गणेश कडके जसा आला तसा सावध करून दिलं रवींद्रजी कडू यांचं. ब्लॉक मध्ये चेंडू होता, चेंडूची पाहणी केली, खोलवर चेंडूला चांगल्या प्रकारे समाचार घे चेंडूला भिरकावून दिलंय. स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा फटका होता. आपण पाहतोय त्या ठिकाणी सुनीलजी चावडी होते, झेल घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांच्या मस्तकावर दस्तक करत चेंडू मात्र गेला सीमेरेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी या 6 धावेने आतापर्यंत धावसंख्या होते ती 31. तिसरं षटक चालू असताना तर पाहावं लागेल इथून पुढे कमबॅक करताना दिसत आहेत काय रवींद्रजी कडू. पहिला चेंडू चांगला चेंडू होता, चांगली सुरुवात केली होती रवींद्रजी कडू याने. त्यानंतर मात्र आलेला हा गणेश कडके आणि या गणेश कडकेने आल्या आल्या स्वागत केले तर मात्र रवींद्र यांचं. तर मी या ठिकाणी विनंती करेन काळभैरव वॉरियर विरुद्ध रायजिंग स्टार यांचा सामना होणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपली उपस्थिती दाखवायची. पुन्हा एकदा जोरदार प्रहार, काय देतला फटका पाहायला मिळाला गणेश कडके यांच्या बॅट मधून. आल्या आल्या आपण पाहतोय आक्रमण करताना दिसतोय गणेश आपल्या संघासाठी भरीव कामगिरी करताना. सलग 2 चेंडूवरती 2 षटका ठोकतोय तो गणेश कडके. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 37. कुठेतरी वाट होते रवींद्र कडू यांनी पहिल्या चेंडूवरती विकेट घेतला, त्यानंतर धावसंख्येला रोख लागेल. त्यानंतर मात्र आलेला गणेश कडके यांनी आक्रमण करायला सुरुवात केली. तिसरा चेंडू पुन्हा ब्लॉक मध्ये चेंडू खोदून काढला, स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा फटका. 1 धाव तर नक्की मिळणार. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो की काय, तेवढं चांगले क्षेत्ररक्षण होते त्या ठिकाणी सुनील चावडे यांच्या मार्फत. चांगला थ्रो फेक देखील झालाय. एका धावेवर समाधान मानतोय गणेश. एका धावेने धावसंख्या होती ती 38. आता मात्र बऱ्याचशा उशिरानंतर आणखी एक हार्ड हिटर सलामी खेळताना दिसते स्ट्राईकला, तो मात्र साहिल. जोरदार प्रहार, फुलटॉस पद्धतीचा चेंडू, पायचा झेल खाली येतोय क्षेत्ररक्षक आणि मला वाटतं या ठिकाणी गडी बाद होतो साहिल देसाई. कुठेतरी वाटत होतं साहिल देसाई मोठी खेळी करेल आपल्या संघासाठी म्हणजे शिवशंभो 11 कामोठ्या संघासाठी, परंतु कुठेतरी ताकद कमी पडली ती मात्र साहिल देसाई यांची आणि त्या कारणाने काय झेल
टिपला तिकला क्षेत्ररक्षक होता कोण आहे काय माहिती आणि चांगला झेल म्हणावा लागेल बंटी कोण तर बंटी कोंडिलकर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना दिसले चांगला झेल टिपला बंटी कोंडिलकरांनी एक आपण पाहतोय त्यांनी जागा सुद्धा निवडली आहे सावलीची जागा आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं बंटी कोंडिलकर यांच्या मार्फत तर पाहायचं नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहे फलंदाज नाव आहे पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने फटका एक धाव तो मिळणार पुन्हा एकदा बंटी कोंडिलकर आपल्याला दिसतील चांगला थ्रो फेक त्या ठिकाणी धाव चिरकारण्याचा प्रयत्न होता की काय परंतु बघता बघता 2 धावा धावून पूर्ण करता दोन्ही फलंदाज धाव संख्या झाली ती मात्र आतापर्यंत 40 3 षटकाचा खेळ संपतोय 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 40 ची धाव संख्या आतापर्यंत उभी केली ती मात्र शिवशंभो 11 कामोठे संघाने प्रथमतः फलंदाजी करताना आता उर्वरित शेवटचे षटक बाकी असेल म्हणजे येणारे 6 चेंडू असतील आणि 6 चेंडूवरती पाहावं लागेल शिवशंभो 11 कामोठे हा संघ किती धावांचा डोंगर उभा करतो आतापर्यंत आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं पहिला सामना झाला होता कोकण किंग विरुद्ध प्राची 11 सह्याद्री वारा यांच्यामध्ये 56 धावा काढले होते कोकण किंग संघाने तर आता मात्र शेवटचे षटक घेऊन येत आहेत ते आणखी एक अनुभवी गोलंदाज टायगर भाऊ शंकरजी जाधव टायगर ग्रुप पनवेल अध्यक्ष पहिला चेंडू राईट आर्म वर विकेट मारा करते फुल टाट प्रकारचा चेंडूला भिरकावून देतो फायनलच्या डोक्यावरून 6 धावांसाठी आल्या टायगर भाऊ यांचं स्वागत करतोय तो मात्र गणेश कटके जसा पॅव्हेलियन मधून फलंदाजी हा फलंदाज आला त्यापासून आतापर्यंत विचार केलाय त्या फलंदाजाने आतापर्यंत 3 षटकार मारले चांगले योगदान आपल्या संघासाठी म्हणजे शिवशंभो 11 कामोठे संघासाठी एक हार्ड हिटर म्हणून या खेळाडूची ओळख आहे कामोठ्यामध्ये आणि त्याचं पूर्णपणे प्रात्यक्षिक दाखवताना दिसतोय गणेश कटके तर पाहावं लागेल टायगर भाऊ यांना पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळतील जोरदार प्रहार पुन्हा एकदा पाहायचंय सँडी भगत यांच्या डोक्यावर जाणारा हा चेंडू सलग 2 चेंडूवरती 2 षटकार काय वादळी खेळी पाहायला मिळते भर उन्हामध्ये वादळी खेळी गणेश कटके यांच्या मार्फत संघाची धाव संख्या झाली ती 52 म्हणजे संघाचं अर्धशतक फलकावर लागताना दिसतंय 52 धावा आता येणारे 4 चेंडू या शेवटच्या षटकातील गणेश कटके नक्कीच ही वादळी खेळी पाहायला मिळते पुन्हा जोरदार प्रहार वाह का आपला तुम्ही फटका पाहायला मिळाला पायामध्ये टाकलेला चेंडूचा वेध घेतला चेंडूला भिरकावून दिला समोरच्या कक्षाच्या डोक्यावरून 6 धावांसाठी सलग 3 चेंडूवरती 3 षटकार आणि षटकारांची या ठिकाणी हॅट्रिक होते पहिला खेळाडू ठरतो या स्पर्धेमध्ये 3 षटकार चेंडूवरती 3 षटकार मारणारा खेळाडू म्हणजेच गणेश कटके शिवशंभो 11 कामोठे संघाचा हा खेळाडू सकाळच्या क्षेत्रापासून आतापर्यंत सलग 3 चेंडूवरती 3 षटकार मारणारा खेळाडू ज्याचं नाव आहे गणेश कटके तर पुन्हा एकदा टायगर भाऊ तयार समोर फलंदाज गणेश जोरदार प्रहार झेलची संधी परंतु आनंद भाई या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना दिसतात एक धाव माफ करा निर्धाव चेंडू जातो या ठिकाणी बऱ्याचशा उशिरानंतर येणारा हा निर्धाव चेंडू कुठेतरी कमबॅक करताना दिसतात टायगर भाऊ आपण नेहमीच ह्या गोलंदाजाला पाहतोय चांगली गोलंदाजी नेहमीच करतात कुठेतरी नियंत्रण बिघडलंय त्या कारणानेच की काय या 3 षटकार आले त्यांच्या गोलंदाजीवरती पुन्हा एकदा टायगर तयार जोरदार प्रहार चांगला कमबॅक पाहायला मिळतो टायगर भाऊ यांच्या मार्फत या आधीच्या 3 चेंडूवरती 3 षटकार आले धाव संख्या उभी केली 58 येणारे 3 चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते त्यातले 2 चेंडू मात्र निर्धाव टाकले टायगर भाऊ यांनी पाहावं लागेल शेवटचा चेंडू असेल समोर मात्र गणेश कटके जोरदार प्रहार पायचा लॉंग ऑफच्या दिशेने बंटी कोंडिलकर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज आहे तोपर्यंत 2 धाव धावून पूर्ण करतायत तिसरा धावाचा प्रयत्न करतोय गणेश कटके आणि मला वाटतंय चांगला थ्रो फेक पाहायला मिळाला बंटी यांच्या मार्फत त्या कारणाने मात्र या ठिकाणी धावचीचा गडी बाद होतोय तो गणेश कटके यांच्या मार्फत आणि धाव संख्या मात्र आतापर्यंत झाली होती
60 धावा होत आहेत. 61 धावांचा पाठलाग करावा लागेल तो मात्र श्रेष्ठ मॉर्निंग टायगर फोर्स संघाला. काय वादळी खेळ पाहायला मिळाले आपल्याला. म्हणजे विशाल फदाले 0 धावसंख्येवरती बाद झाला होता. त्यानंतर चंद्रेश यांनी चांगली साथ दिली होती साहिल देसाई याच्या बरोबर. त्यानंतर मात्र आलेला गणेश कटके 8 चेंडूमध्ये नाही रे गणेश कटके माफ करा 9 चेंडूमध्ये 33 धावा आणि त्यामध्ये 5 षटकारांचा समावेश. काय खेळी केली गणेश कटकेने आपल्या संघासाठी. 9 चेंडू 33 धावा त्याच्यामध्ये 5 षटकार. आल्या जसा पॅबेलमध्ये आलाय तसाच वादळी खेळी घेऊन मैदानामध्ये उतरला होता आणि वादळी खेळी करत आपल्या संघाला पोहोचवलं 60 या धावसंख्येवरती. तर आता पाहावं लागेल येणारे 24 चेंडू 61 धावांची गरज असेल आणि 24 चेंडू मध्ये 61 धावा बनवण्यासाठी समोरच्या संघाचा पण विचार केला तर तेवढाच बलाढ्य संघ आपण पाहिलाय. या संघामध्ये रायगडचा स्टार ऑल इंडिया क्रिकेट खेळणारा हा खेळाडू असेल सुनीलजी चावडी. त्यासमोर मात्र असेल सलामीला सँडी भगत. तर नक्कीच सामना अटीतटी जाणार शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार याच्यामध्ये काही ते मात्र शंका नाही. या सामन्याचं उर्वरित क्षणामध्ये सेकंड इनिंगचं धावतो समालोचन करण्यासाठी येतोय आमचा कोकण सुपुत्र मॅन फ्रॉम कोकण विरांग वराडकर. तोपर्यंत मी तुमची रजा घेतोय. धन्यवाद. हॅलो हॅलो धन्यवाद संतोष. आपण वळतो या सामन्याच्या उत्तरार्धाकडे. चालू असणारा सामना आपण पाहतोय श्रेयस मॉर्निंग टायगर फोर्स विरुद्ध शिवशंभो 11. 2 बलाढ्य संघांमध्ये हा असणारा सामना. त्याचप्रमाणे मी आमंत्रित करतो काळभैरव वॉरियर्स वर्सेस रायझिंग स्टार. दोन्ही संघांच्या कर्णधारा विनंती आहे आपण यायचं नाणेफेकीचा कौल आपण ते करणार आहोत. तर अभिनव आणि दीपक शिंदे जर आपण आपल्यापर्यंत आमचा आवाज येत असेल तर आपण यायचं आहे. हॅलो तर आपण सामन्या दिशेने एक चांगला असा पाहायला मिळाला सामना. सामन्याच्या पूर्वार्धात आपण पाहिलं 24 चेंडूमध्ये 60 धावा इथे मारायला जिंकण्यासाठी आव्हान ठेवलं. ते म्हणजेच भलं मोठं आव्हान 61 धावांचं आव्हान. पण जर 61 धावा म्हटल्यात त्याचप्रमाणे तेवढेच चांगली सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुनील चावरी ऑल इंडिया आयकॉन म्हणून आपण त्यांना दरवेळेस वेगवेगळ्या टीममध्ये खेळताना पाहतो. तेच सुनील चावरी एक आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट की ते कामोट्याला बिलॉंग करतात आणि सातत्याने आम्हाला त्यांचं क्रिकेट बघायला मिळतं. सुनील चावरी त्याचप्रमाणे सँडी भगत नौपाडा गावचे सुपुत्र. त्याचप्रमाणे नौपाडा गावची आणबान छान म्हणून ज्यांना ओळखलं जातं संदेश भगत नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतंय. तर आमचे साथी समालोचन कुंदन आम्हाला सांगतायत की मग गेल्या वर्षी जे कामोटे प्रीमियर लीग झालं टेनिस बॉलची जी स्पर्धा झाली त्यामुळे पहिली 50 ज्यांनी मारले होते पहिले 50 धावा ज्यांच्या बॅटमध्ये कुठल्या गेलेल्या तेच संदेश भगत आता मात्र नॉन स्ट्राईकवर. तर पाहूया गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय मॅन फ्रॉम घाटकोपर विशाल फदाले. नक्कीच गेल्या वर्षी आपण पाहिलं त्याच्या आदल्या वर्षी देखील मॅन ऑफ द सिरीजचा ज्यांनी किताब पटकावते विशाल.
तर या ठिकाणी आगमन होतंय ते रायगड जिल्हा चिटणीस आदरणीय ललिताजी इनकर मॅडम यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. कोकण किंग्स व भीमशक्ती रेवाची संघ यांच्याकडून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहताय दलित पॅंथरचे ज्येष्ठ नेते आदरणीय सिद्धार्थजी कांबळे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मयूर मोहिते यांच्या माध्यमातून ही एक संविधान चषक 2025 या ठिकाणी आयोजन आणि सुरू असलेला सामना याचा आनंद घेत आहेत संपूर्ण आलेले मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वळूया विहानकडे. धन्यवाद कुंदन. तर पहिला चेंडू आपण पाहिला, एक अवांतर असा धाव पडलेली, त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू सांगता होते एक कमबॅक पाहायला मिळतं विशाल यांच्याकडून. तर नक्कीच सुनील चावरी यांच्या बॅटवर मोठा धावा बघायला म्हणून ते प्रेक्षक जमलेले आहेत. पाहूया काय करते पुढील चेंडू. फुल टॉस प्रकार चेंडू होता, फक्त दिशा दिली, चेंडूला भिरकावलं, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चाललाय, सीमा रेषा पार, षटकार, चौकार, माफ करा चौकार. तर येस, आतापर्यंत मात्र शांत आणि संयमी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आहे श्रेयस मॉर्निंग टायगर फोर्स या संघाची. एक भलं मोठं आव्हान नक्कीच ठेवलं आहे शिवशंभू या संघाने. पाहावं लागेल कसं हाताळतील. पुन्हा एकदा विशाल वर्सेस सुनील. पुन्हा एकदा फुल प्रकार चेंडू, इथे मात्र वा काय झेल घेतलाय, क्या बात आहे, काय कॅच आहे. नक्कीच विशालची कॅच जर आपल्याला आवडली असेल तर सगळ्यांनी नक्कीच टाळ्यांनी ते स्वागत करायचं आहे. उत्कृष्ट असा झेल. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये अशी कॅच घेणं सोपं नसतं मित्रांनो. फॉलो आपण पाहू शकता रिप्लेमध्ये, नक्कीच विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड ज्याला म्हणतात त्याप्रमाणे स्वतः पाहिलं चेंडू येतोय त्याचप्रमाणे उडी मारली आणि चांगलं फिजिक त्यांचं असल्यामुळे ती कॅच त्यांनी दाखवली इझी, पण मुळात ती कॅच थोडी इझी नव्हती. खूप चांगली अशी कॅच विशाल यांच्या हस्ते आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच एक मोठा धक्का लागला इथे श्रेयस मॉर्निंग टायगर फोर्स या संघाला. सुनील चावरी यांच्या स्वरूपात गडी वाजवतोय पहिला आणि सुनील चावरी यांची जागा घेण्यासाठी पाहावं लागेल कोण येत आहे. नक्कीच विहान या ठिकाणी चांगला झेल पाहायला मिळाला आपल्या विशालचा, कारण विशालला सातत्याने मार्गदर्शन करत असते खंडू राक्षे. त्याचप्रमाणे संघाचे संघ मालक आदरणीय सुधीर भाऊ जाधव, दत्ताशेठ मोरे यांच्या माध्यमातून एक चांगला संघ शिवशंभू 11 कामोठे एक चांगला संघ या ठिकाणी उभारला आहे आणि खंडू राक्षे यांच्या अधिपत्याखाली खेळणारा आज संघ नायक म्हणून बघितलं आपण तर खंडू राक्षे यांनी आज जागा घेतली होती संघ नायकाची आणि चांगल्या प्रकारे संधी दिली ती विशाल फदाळे आणि या संधीचं सोनं करतोय तो विशाल फदाळे. चांगला झेल, एक बलाढ्य फलंदाज त्यांनी बाद केलाय. कोणाला बॅटिंगला तर सुनील यांची जागा घेण्यासाठी आता मात्र आपल्याला पाहतोय बंटी यांना आमंत्रित केलंय. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतोय विशाल. पाहावं लागेल काय घडतंय. हाणामारीचा म्हणजेच पॉवर प्लेचा चालू असलेलं षटक. फुल चेंडूला फक्त दिशा दिली, चेंडूला कव्हर्सच्या दिशेने मारला. कव्हर्सला आपण पाहतो क्षेत्ररक्षक स्वतः बॉल खाली येईल तर दरम्यान फक्त एकच धाव मिळते. तर नक्कीच मगाशी कुंदन म्हटले तसंच या संघाचे हुकमुई एका म्हणून ज्यांना आपण गेले कित्येक वर्ष पाहतो. शिवशंभू क्रिकेट म्हटलं, शिवशंभू क्रिकेट टीम म्हटलं की एक नाव सातत्याने तर ते म्हणजेच खंडू राक्षे. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने आपण पाहतो त्यांचा दरवेळीच या टीममध्ये एक बोलबाला असतो. प्रत्येक वेळेस आपलं कॉन्ट्रीब्युशन बॅटने किंवा फिल्डिंगने देतच असतात. तर वळतो आपण पुन्हा सामन्या दिशेने बेस्ट वर्सेस बेस्ट, सँडी वर्सेस विशाल. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू विकायचा प्रयत्न होता, वेगाचं परिवर्तन. दरम्यान काय घडतंय, डॉट चेंडू. या डॉट बॉलनी मला वाटतं शेवटचा चेंडूकडे आपण वळणार आहोत थोड्याच वेळात. 6 धावा आतापर्यंत झालेत पण सुनील चावरी यांच्यासारखा एक मोठा फलंदाज इथे बाद झाला विशाल यांच्या षटकात. शेवटचा चेंडू असेल विशाल यांच्या षटकातील. स्ट्रायकर पुन्हा एकदा सँडी. फुलंद्रोळा चेंडू, इथे मात्र पंचांकडे दाद मागितली आहे. निर्धाव असा चेंडूची होते आहे सांगता. एक चौकार येऊन देखील विशाल यांनी कमबॅक केलंय. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावा झाल्यात फक्त आणि फक्त 6. आता मात्र समीकरण काहीसं कठीण वाटतंय. 18 चेंडू आणि जिंकायला 55 धावांची गरज असेल. तर या ठिकाणी आगमन झालंय ते आमच्या भीमशक्ती रेवा संघाचे सदस्य आदरणीय राजेजी जाधव, त्याचप्रमाणे आमच्या रिद्धीसी हेरिटेजचे खजिनदार प्रीतम पाटील. या दोघा मान्यवरांचा आमच्या संपूर्ण भीमशक्ती रेवा संघ आणि कोकण किंग्स संघ यांच्याकडून हार्दिक हार्दिक स्वागत.
तर काळभैरव वॉरियर्स आणि रायझिंग स्टार आपल्या दोघांचे संघ कर्णधार जर असतील तर त्यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे लवकर. शेवटचा कॉल असेल तुमच्या दोघांसाठी. काळभैरव वॉरियर्स आणि रायझिंग स्टार अभिनव सैद यांचा संघ, सैद ब्रदर्स यांचा संघ, त्याचप्रमाणे दीपक शिंदे त्यांच्या समोर आपल्याला पाहायला मिळतील. तर नक्की विनंती असेल सर्वांना थोडं स्पीडअप करायचं आहे. आपल्याला अजून देखील 8 ते 10 सामने ते खेळवायचे आहेत. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे स्पीडअप करायचं आहे. चांगली अशी आयोजन केलेली टुर्नामेंट आपल्याला इथं पाहायला मिळते. संविधान चषक 2025. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. प्रथमेश. थँक्यू. तर रायझिंग स्टार संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. काळभैरव वॉरियर्स आपल्यापर्यंत आमचा आवाज येत असेल तर आले. ओके. पहिला चेंडू शॉर्ट ऑफलाईन चेंडू होता. गचाळीत टाकलेला चेंडू. मात्र काय घडतंय, खूप उत्कृष्ट अशी झेल आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळलेला असा हा खेळाडू साहिल देसाई यांना आपण पाहतोय. साहिल यांच्या हस्ते हा कॅच आणि त्याचप्रमाणे गडी बाद होतोय बंटी यांच्या स्वरूपात. तर नक्कीच बंटी सारखा एक अजून एक मात्र बराचसा खेळाडू इथे मात्र तंबूच्या आश्रयाला परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर पुढील फलंदाज आपल्याला पाहायला मिळतं, मला वाटतं हर्ष येत आहेत. तर या ठिकाणी आगमन होतंय ते एक लाडकं नेतृत्व आदरणीय सुशीलजी शर्मा सर, सरचिटणीस भाजप कामोटे, मयूर मोहिते यांच्या संकल्पनेतून आलेलं आहे हे संविधान चषक 2025 यासाठी आलेल्या सगळ्याच मान्यवरांचे, क्रिकेट रसिकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. ओके, या ठिकाणी आलेले आहेत मान्यवर आदरणीय दामोदरजी चव्हाण साहेब, उपाध्यक्ष भाजप कामोटे शहर यांचं आमच्या संपूर्ण कोकण किंग्स आणि भीमशक्ती रेवाई संघाकडून हार्दिक हार्दिक स्वागत. कामोड्याचे बरेचसे विकासात्मक काम करणारे असे बरेचसे मान्यवर आहेत या संपूर्ण स्पर्धेला सकाळपासून भेट देत आहेत. सगळ्याच मान्यवरांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. ओडिया विहानकडे थँक्यू. तर इथे मात्र 1 बाउन्स चौकार येतोय. पंचांच्या निर्णयाची नक्कीच वाट पाहावी लागेल आम्हाला. पंचांनी आम्हाला सांगायचं आहे रिव्ह्यू घेतलाय. तर येस, आयोजन कमिटीतर्फे आपल्याला मला वाटतं तिसरे पंच म्हणून सचिन पाटील इथे उपस्थित आहेत. ते आम्हाला थोड्या वेळात सांगतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंच आम्हाला सांगतो इट्स अ फेअर डिलिव्हरी. चौकार, फक्त चौकार असेल. नक्कीच आपण पाहतो संविधान ज्याप्रमाणे भारतीय संविधानाने एक संघ या देशाला ठेवले त्याचप्रमाणे आज आलेला संघ आपण पाहतो विघ्नरता 11 एक संघ दिसतो. व्हेरी नाईस ड्रेसिंग. आलेल्या विघ्नर संघाचे की हार्दिक हार्दिक स्वागत. खूप छान दिसत सगळे. तर नक्कीच या संघाचे पुरस्कर्ते चिन्मय साळुंके यांचा देखील पूर्ण टीम धन्यवाद मिळते. मला वाटतं शूज, ट्रॅक पॅन्ट, टी शर्ट सगळे त्यांच्यातर्फेच मिळते. तर नक्कीच वळतो आपण सामन्याच्या दिशेने. 14 चेंडू 46 धावांची गरज. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. इथे मात्र भिरकावला चेंडू चालला लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव तर मिळेल. दुसऱ्यासाठी प्रयत्न करतील का तर नाही. तिकडे मात्र पाचारण केलं विशाल यांना.
तर नक्की आम्हाला आत्ता जस्ट असं सांगण्यात आलं आहे की चिन्मय यांच्यातर्फे बॅट देखील स्पॉन्सर्ड आहेत. क्या बात आहे. कुठल्या टीमचा संघ मला कसा होता असा मला वाटतं ट्रॅक पॅन्ट, टी शर्ट, सॉक्स, शूज आणि बॅट सगळा स्पॉन्सर एकच माणूस करतो. मुलांना क्रिकेट खेळायला माहिती पाहिजे म्हणून. इथे मात्र काय घडतं आहे, विशाल यांच्यासाठी एक सोपा असा झेल, हर्ष होतोय बाद. नक्की आता मात्र कुठेतरी एक मुश्किल असं आव्हान सगळ्यांच्या नजरा लागले असेल ते म्हणजे सर्वांचे लाडके टायगर भाऊ कधी बॅटिंगला येतील. तर आता काहीच मिनिटांमध्ये या ठिकाणी आगमन होणार आहे ते पनवेल विधानसभेचे कार्यसम्राट दमदार आमदार आदरणीय प्रचंडदादा ठाकूर. काहीच वेळामध्ये यांचं आगमन होणार आहे. तर आपण इथे नाणेफेक करून घेतोय पुढच्या सामन्याची. तर आदरणीय ललिता इनकर मॅडम प्रभाग क्रमांक 13च्या भावी नगरसेविका 11च्या भावी नगरसेविका असतील, यांना देखील पुढील वाटसाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या मार्गदर्शनावर एक टॉस केला जाईल पुढील मॅचचा. या पुढील होणारा सामना असेल तो रायझिंग स्टार विपक्ष काळभैरव वॉरियर. कॅमेरामॅन इकडे फोकस करायचं, आपण टॉस करणार आहोत. मॅडम आपण तिकडे कॅमेरा आहे तर मग तुम्ही मध्ये येऊ शकता आणि दोन्ही कॅप्टन्स बाजूला येतील. तर आपण पुढील सामन्याचे नाणेफेक करत आहोत. दोन्ही बलाढ्य अशा संघांमध्ये होणारे नाणेफेक. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. ऋषी असं नाणेफेक होताना आपण पाहतोय रायझिंग स्टार विरुद्ध कालभैरव या दोन संघांमध्ये कॉल केला आणि नाणेफेक जिंकली आहे ती म्हणजेच रायझिंग स्टार. दीपक शिंदे यांनी नाणेफेक जिंकले. इथे मात्र आपलं काय पाहायला मिळतंय, आल्या आल्या टायगर का वार, चेंडू जाते सीमा रेषा पार. नक्कीच ज्याच्यासाठी लोक वाट बघत होती तेच टायगर आता मात्र गरजले तिथे. आणि काय गरजले, आल्या आल्या चेंडू त्यांनी मारलाय सिक्सर. नक्कीच एका बाजूला आपण पाहतोय तो रायगडचा वेल फिनिशर बारक्या कांबळे, तर एका बाजूला बघतोय तो आपण पनवेल टायगर ग्रुप अध्यक्ष शंकर जाधव. आणि आल्या आल्या दणका दिलाय टायगर ग्रुपच्या अध्यक्षाने वाघाने. पहिली दरकाळी फोडले षटकाराच्या माध्यमातून. पुढील बॉल बारक्या टू शंकर भाऊ. ओ दुसरा देखील बॉल दिलाय भिरकावून. बॉल चलाय वन बाउंस सीमा पार, खणखणीत असा चौकार. क्या बात आहे. खूप दिवसांनी मला वाटतं टायगर भाऊ मॅच खेळायला आले आणि आल्या आल्या मात्र त्यांनी आपला जलवा दाखवलाय. नक्कीच बारक्या असेल पण टायगर यांच्या इथे सध्या बोलबाला चालू आहे. कमबॅक करेल का बारक्या, पाहावं लागेल. पुढील चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र बारक्या यांची काहीशी स्ट्रॅटेजी चेंज, पण टायगर भाऊंची स्ट्रॅटेजी काही चेंज नाही. कव्हर्सला मारलाय. मला वाटतं चंदू तिकडे बॉल खाली येतील. फक्त आणि फक्त एकच धाव. नक्कीच कुठेतरी बारक्या वाचले असतील या चेंडूवर. मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न होता पण मात्र मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. प्रतीक बघत आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. भिरकायचा प्रयत्न पण मात्र पंचांकडे दाद मागतायत. पंच आम्हाला सांगतात इट्स अ फेअर डिलिव्हरी, डॉट बॉलची होते आहे सांगता. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी एक 7 चेंडू 34 धावांचं टार्गेट असेल. या चेंडूवर जर षटकार आला तर मजा येईल. काहीसा रनअपमध्ये तिकडे प्रॉब्लेम होता ना, बारक्या स्वतः थांबले. पुन्हा एकदा चेंडू डिलिव्हर करतील बारक्या. स्ट्राईकवर आपण पाहतोय प्रतीक बघत यांना. फुले प्रकार चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. स्वतः गणेश कटके बॉल खाली येतील आणि कॅच होईल का, तर वा काय चेल घेतलाय. नक्कीच आधी त्यांनी पाहिलेला चेंडू त्यांच्यापासून लांब जातोय तेवढा चांगला रनअप त्यांनी घेतला. तितकीच चांगली कॅच आपल्याला पाहायला मिळाली गणेश कटके यांच्या मार्फत. आणि प्रतीकाची खेळी होती समाप्त. अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 34 धावांची आव्हान असेल. टायगर यांच्या बॅटमधून 6 चेंडू 34 धावा येतील का, तर नक्कीच पाहावं लागेल. येणारा काळच सांगेल. टायगरमध्ये तेवढी क्षमता आहे 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याची. तर येस मगासचा बदला घेतील का. गणेश कटके यांनी 3 षटकार मारले, तोच बदला आता मात्र टायगर भाऊ घेतील का, तर पाहावं लागेल.
येणारे 6 चेंडू आणि 34 धावांची गरज. अरे मॅच नाही पाटील. तर यस गणेश कटके गोलंदाजीवर आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे स्ट्राईकवर शंकरभाऊ जाधव. फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. स्टेप आउटवर खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला मारलाय कव्हरच्या दिशेने. तिकडे 1 धाव तर पूर्ण केले. मिसफील्ड होते, त्याच मिसफील्डचा फायदा घेत आहेत टायगर आणि ते 2 धाव पूर्ण कंप्लीट करतील. समीकरण 5 चेंडू आणि 32 धावांची गरज असेल. टायगरच्या बॅटमॅन षटकार येतील का तर नक्कीच पाहावं लागेल. येस पहिला चेंडू नक्की डॉट बॉल टाकलाय. दुसरा चेंडू मला माफ करा, दुसरा चेंडू जर डॉट बॉल होतोय. 4 चेंडूमध्ये जर टायगर यांनी 4 षटकार मारले तर नक्कीच इथे बक्षिसं येतील. 4 चेंडू 3 6 मारले मगाशी गणेश कटके यांनी. त्याचाच बदला घेतील का टायगर. पहिला चेंडू खोदून टाकण्याचा प्रयत्न, इथे मात्र अजूनही जखडून ठेवलं टायगर यांना. तर आपण टीव्ही स्क्रीनवर पाहताय की या कामोडे विधानसभेचे लाडके दमदार आमदार यांनी आपल्या विजयाचा चौकार मारला असे आदरणीय प्रशांत, सगळ्यांचे लाडके प्रशांतदा ठाकूर यांचे या ठिकाणी आगमन होते. आमच्या भीमशक्ती रहिवासी संघ व कोकणकी संघाकडून मयूर मोहिते यांच्या सगळ्या संपूर्ण टीमकडून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पनवेल विधानसभेचे लाडके आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर यांनी वेळात वेळ काढून या संपूर्ण स्पर्धेला भेट दिली. नक्कीच आम्ही सदैव ऋणी असू. आदरणीय त्यांच्या सोबत आहेत ते कामोठा शहर अध्यक्ष आदरणीय विकास घरत सर, प्रदीपजी भगत साहेब, कामोड्यातील लोकप्रिय असे सगळेच मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कामोडे क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ह्या होणारी स्पर्धा संविधान चषक 2025. सगळ्यांनाच माहिती आहे की 26 नोव्हेंबर हा संपूर्ण भारतामध्ये संविधान दिन साजरा केला जातो आणि या संविधानाला अभिवादन करण्यासाठी मयूर मोहिते यांच्या संकल्पनेतून आलेली स्पर्धा संविधान चषक 2025 कामोडे क्रिकेट असोसिएशनचा